जय शिवराय मित्रांनो अजून एका जबरदस्त व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो देखील आपण मराठीमधल्या एका ट्रेंडिंग सॉन्गवरती बनवला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी जो काही बिटमार्क प्रोजेक्ट आहे, म्हणजे जे काही बिटमार्क करण्यासाठी व्हिडिओ मी तुम्हाला दिला आहे, त्याच्यानुसार तुम्हाला बिटमार्क करून तुमचा फोटो त्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. फोटो वगैरे ॲड केल्यानंतर आता मित्रांनो, ज्या प्रकारे मी इफेक्ट सांगतोय त्या प्रकारे इफेक्ट तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. ओके. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला सुरुवातीच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनवरती क्लिक करून इथं बघू शकता स्क्रीन वाईप नावाचं एक ॲनिमेशन आहे. इन ॲनिमेशनमध्ये त्या ॲनिमेशन द्यायचं जी काही ड्युरेशन आहे ती तुम्हाला एकदम फुल म्हणजे 1.9 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, पुढं ट्रान्झिशनचं ऑप्शन आहे. या ट्रान्झिशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगच्या कॅटेगरीला सिलेक्ट करून इथं तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन ॲड करायचं आहे. ओकेवरती क्लिक करून पुढच्या फोटोला सिलेक्ट करून इन ॲनिमेशनवरती क्लिक करायचं ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला झूम वनचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ॲनिमेशनला ॲड केल्यानंतर ओकेवरती क्लिक करा. पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. क्रॉस ओपन नावाचं एक ॲनिमेशन आहे. सिम्पली हे ॲनिमेशनला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. इन ॲनिमेशनवरती क्लिक करून इथे तुम्हाला सुश नावाचं ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन ॲड करायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या फोटोला देखील सेम ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला मित्रांनो सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इन ॲनिमेशनमधनं हॉरिझॉन्टल ब्लर नावाचं ॲनिमेशन ॲड करून जे काही ड्युरेशन आहे ते तुम्हाला 0.2 सेकंदवरती म्हणजे फुल ठेवायचे आहे. ओके. आता मित्रांनो, इथे करेक्ट ओकेवरती क्लिक करा. पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोवरती क्लिक करून हे तर तुम्हाला 3D क्यूब 2चं एक ॲनिमेशन आहे. सिम्पल ते ॲनिमेशन ॲड करायचं आहे. पुढं 3D क्यूब 3 नंतर 4 नंतर 5 या प्रकारे असं तुम्हाला ॲनिमेशन ॲड करायचं आहे. या प्रकारे 5 पर्यंत ॲनिमेशन ॲड केल्यानंतर आता मित्रांनो बरोबर 5 सेकंदवरती आपली एक बीट आहे, म्हणजे 5 सेकंदांनी इथं बघू शकता 6 सेकंदाच्या मध्ये काय तर ह्या बीटवरती यायचं. ह्या बीटवरती आल्यानंतर आता इथं मित्रांनो तुम्हाला कसल्याही प्रकारचं ॲनिमेशन द्यायचं नाही. इथं तुम्हाला हा 1 2 3 आणि हे 4 बहुतेक ही 4 फोटो तुम्हाला सोडायचे आहेत. तिथे बघू शकता 1 2 3 4 हे 4 फोटोला तुम्हाला ॲनिमेशन द्यायचं नाही. नंतरचा जो काही पुढचा फोटो आहे म्हणजे बघू शकता इथलं कुठं 7 सेकंदाच्या पुढच्या बीटवरती एक फोटो आहे. त्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि बघू शकता मित्रांनो या प्रकारचं कॉम्बोमध्ये आता तर नाव चेंज झालं आहे. तर काय तर स्लाईडचा काय तर विषय आहे. बघू शकता सिम्पली स्लाईड लेफ्ट काय तर इफेक्ट आहे. रेल्वे लेफ्ट असं काय ट्रेन लेफ्ट काय नाव मला आठवणार मित्रांनो आणि त्याचं लँग्वेज देखील चेंज झाल्या. तर मित्रांनो तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता हा या प्रकारचा इफेक्ट आहे. तर ॲनिमेशन तुम्हाला ते ॲड करायचं आहे आणि पुढच्या फोटोला त्याच्या अपोजिटचं जे काही ॲनिमेशन होतं ते ॲनिमेशन इथं ॲड करायचं आहे. तुम्ही स्क्रीनवरती त्याची इमेज जी काय आहे ती इमेज देखील बघू शकताय. आता मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये तुम्हाला पेंडुलम 1चं ॲनिमेशन आहे ते पेंडुलम 1चं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. पुढच्या फोटोला पेंडुलम 2चं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. नंतरचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे. इथे मित्रांनो सेम तुम्हाला 3D क्यूब 2चं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. नंतर 3D क्यूब 3 नंतर 3D क्यूब 4 आणि लास्टला 3D क्यूब 5 असं मित्रांनो ॲनिमेशन तुम्हाला लास्टपर्यंत लावायचं आहे. आता इफेक्ट ॲड करण्यासाठी सुरुवातीला येऊन इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बटरफ्लायचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. सिम्पली तो बटरफ्लायचा इफेक्ट ॲड करायचा आहे. बटरफ्लायचा इफेक्ट ॲड केल्यानंतर ओकेवरती क्लिक करा. बटरफ्लायची जी काही लेंथ आहे ती लेंथ तुम्हाला बघू शकता. जी काही दुसरी बीट आहे ते दुसऱ्या बीटपर्यंत ठेवायचं आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला प्रॉपर कुठे यायचं आहे बघू शकता. दुसऱ्या सेकंदात जी काही म्हणजे दुसरा फोटो आपला चालू झाला आहे त्याच्यात जरासं पुढे यायचं आहे. एकदम जरासं पुढं आल्यानंतर तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्येच हा इफेक्ट आहे. बघू शकता स्क्रीनवरती जो काही इफेक्ट दिसतोय तो इफेक्ट आहे. तो इफेक्ट इथं बघू शकता ट्रेंडिंगमध्ये 1 नंबरला इथे येतोय. आता ओकेवरती क्लिक करायचं आहे. हे इफेक्टची जी काही लेंथ आहे ती लेंथ मित्रांनो जिथं आपला इथं बीट क्लोज होत्या त्याच्या जरासं इकडं मागच्या साईडला इफेक्ट क्लोज करायचं आहे. ओके. आता डायरेक्ट तुम्हाला कुठे यायचं आहे बघू शकता. इथं आपण जे काही ॲनिमेशन दिलेलं नाही इथं प्रॉपर बघू शकताय. जे काही इथं 5 सेकंदाच्या आणि 6 सेकंदाच्या मधली बीट आहे बरोबर. ह्या बीटपाशी यायचं आहे. बीटपाशी आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगला सिलेक्ट करून हॉरिझॉन्टल रीलचा जो काही इथं इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करून इफेक्टची जी काही लेंथ आहे ती लेंथ तुम्हाला 7 सेकंदाच्या पुढची एक बीट आहे त्या बीटपर्यंत ठेवायचं आहे. नंतर ते इफेक्टला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. जे काही स्पीड आहे ते तुम्हाला 63वरती ठेवायचं आहे आणि जे काही साईज आहे ती साईज तुम्हाला एकदम 0 करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर ह्या 2 सेटिंग ओके झाल्या. आता मित्रांनो पुढच्या फोटोवरती यायचं आहे. पुढच्या फोटोवरती आल्यानंतर इथं तुम्हाला बॉडी इफेक्टची कॅटेगरी सिलेक्ट करून ग्लोईंग लाईनची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. आणि मित्रांनो इथे बघू शकता काय तर 2 इथे इफेक्ट आहे आणि ते इफेक्ट इथं स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. या प्रकारचा हा इफेक्ट आहे बघू शकता. हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायची. इफेक्टची जी काही लेंथ आहे ती 10 सेकंदाच्या पुढं आपली जी काही बीट आहे त्या बीटपर्यंत ठेवायचं आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला जी काही इथं 9 सेकंदाच्या जराशी मागची जी काही बीट आहे ह्या बीटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं
जे काही व्हिडिओ इफेक्ट आहे त्या व्हिडिओ इफेक्टमध्ये स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे आणि तर ट्राय मिरर लेअरचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टच्या ॲडजस्टमेंटला सिलेक्ट करून फिल्टरला 0 करायचं आणि व्हर्टिकल जे काय आहे ते तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आता आपला तयार झाला आहे. आता सिम्पलरित्या व्हिडिओला सेव्ह करायचा आहे आणि गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.